आज मला फार छान वाटते आहे. का बरे? म्हणजे आपण जेव्हा नेहमी फिरावयास जातो तेव्हा मला खूप आवडते. का आवडते? कारण तेव्हा मला स्वतःशी खूप बोलावयास मिळते. खरेच? हो, आणि स्वतः मला ज्या ठिकाणी घेऊन जातात तिथे सगळ्याच गोष्टी खूप नवलाच्या असतात. बरे, घरी जाण्यापूर्वी आपण सांगावयाची महत्वाची गोष्ट म्हणजे आपण भांडारकरांकडे गेलो होतो हे घरी बोलावयाचे नाही. म्हणजे आपण खोटे बोलावयाचे नाही. आपण गणपतीच्या देवळात गेलो होतो की नाही? हो, ते तर खरे आहे. आणि आपण ताई काकूंनाही आपण गणपतीच्या देवळात जातो आहोत असेच सांगितले आहे. मग आपण देवळात गेलो होतो इतकेच म्हटले म्हणजे झाले. पुढचे मुद्दामहून सांगण्याची गरज नाही. कारण भांडारकरांचा आणि आपला स्नेह घरी विशेष पसंत नाही. बरे, मी नाही सांगणार. पण अन्नपूर्णा वहिनींना तुमचा लळा लागला आहे हे खरे. हो, मलाही त्या खूप आवडतात. त्या अगदी प्रेमळपणे बोलतात. आपण त्यांच्याकडे नेहमी जाऊ शकतो? हो हो, का नाही, नक्कीच जाऊ शकतो. परंतु रमाबाई, भांडारकरांनी पाठविलेल्या शिक्षिकेस घरच्यांनी पळवून लावले. त्यात तुमचाही सहभाग होता, अरे ना? हो. तेव्हा मला लगोरी खेळावयाची होती. छान. झाले ते झाले. तर मतितार्थ असा की मृदू स्वभावाची शिक्षिका काही आपल्या घरी टिकावयाची नाही. तेव्हा आपणच अभ्यासाचा जोर वाढवावयास हवा. आपली अक्षर ओळख चांगल्यापैकी झाली आहे. आता शब्दांची ओळख. मग धड्याचे वाचन. मग कुठे काय? मग आपण गावात जावयाचे. म्हणजे माझ्या आईकडे.